नमस्कार. शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या शानमल ताराचंद बोरा कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थिनी मंचच्या वतीने 1997 सालापासून आज तागायत माझी आई माझ्या कॉलेजात या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सातत्याने आयोजन केले जाते. तत्कालीन प्राचार्य माननीय नंदकुमार निकम सर, जे सध्या शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत, यांच्या संकल्पनेतनं माझी आई माझ्या कॉलेजात हा एक वेगळा उपक्रम महाविद्यालयामध्ये आयोजित केला गेला. या उपक्रमाचे आयोजन ज्यांच्या कारकिर्दीत झाले ते माननीय नंदकुमार निकम सर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सर नमस्कार. नमस्कार. आज आपण माननीय नंदकुमार निकम सर यांच्याकडनं जाणून घेऊया की या उपक्रमामागील आयोजनामागील त्यांची भूमिका काय होती किंवा या उपक्रमाची फलश्रुती काय आहे याची अधिक माहिती आज आपण सरांकडनं जाणून घेऊया. सर, माझी आई माझ्या कॉलेजात हा उपक्रम जेव्हा आपण सुरू केला तेव्हा ही संकल्पना आपल्याला सुचण्यामागे नेमकी काय कल्पना होती? सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम शानमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य, त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी प्राध्यापक आणि विद्यार्थिनी मंचच्या संयोजक डॉक्टर क्रांती पैठणकर या सर्वांचं मी सुरुवातीला मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो. ही संकल्पना विद्यार्थिनी मंचच्या वतीने त्याही वेळेला घेण्यात आलेली होती. मी 1995च्या जुलैमध्ये या महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून रुजू झालो आणि त्यावेळेला विद्यार्थिनींची संख्या खूप रोडावलेली होती. अनेक कारणांनी मुली महाविद्यालयीन शिक्षणाकडे फिरकत नव्हत्या. म्हणजे ज्यावेळेला या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये परिसरामध्ये शिरूर, पारनेर, श्रीगोंदा या सर्व तालुक्यांमध्ये ज्यावेळेला याचा सर्वे घेण्यात आला, माहिती घेण्यात आली, त्यावेळेला महाविद्यालयीन शिक्षणाच्या बद्दल घरातल्याच लोकांची काही ऑब्जेक्शन्स लक्षात आली. मग आम्हाला महाविद्यालय हे शाळा कॉलेजमधलं असणारं वातावरण त्याच्यापेक्षा पूर्ण वेगळं वातावरण महाविद्यालयामध्ये असतं. सिनेमा नाटकांनी पण महाविद्यालयाचं वातावरण वेगळ्या पद्धतीने प्रदर्शित केलेलं असतं. हे लक्षात आल्यानंतर आम्ही मुली ज्या महाविद्यालयामध्ये येतात त्या मुलींच्या मातांनाच इथं बोलवून प्रत्यक्ष कॉलेज कसं असतं हे दाखवणं असा एक विचार पुढे आला. त्यावेळेला आमच्या महाविद्यालयामध्ये अक्षरशः 1000 पण विद्यार्थी नव्हत्या आणि साहजिकच विद्यार्थिनी या संपूर्ण शिक्षणापासून वंचित राहत होत्या. या सर्व चर्चेतून त्यावेळेचे माझे सर्व सहकारी प्राध्यापक या सर्वांच्या चर्चेतून असं लक्षात आलं की मुलीचा खऱ्या अर्थाने सपोर्ट जो असतो, पाठिंबा जो असतो, तो घरातला आईचा असतो आणि आईनेच जर त्याला सपोर्ट केला तर मुलगी निश्चितपणे महाविद्यालयामध्ये येईल, स्वतःच्या पावलावर उभी राहू शकेल. या दृष्टिकोनातून हा विचार केला आणि मग आम्ही मुलींनाच असं अपील केलं की तुम्ही एक दिवस तुमच्या आईला घेऊन महाविद्यालयामध्ये या आणि मग सर्वच लोकांनी आम्ही त्याला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला. कल्पना अशी मांडली गेली की आईला सर्व महाविद्यालय पाहू द्यावं, त्याचबरोबर महाविद्यालयातल्या शिक्षकांना भेटू द्यावं, ज्या वातावरणात आपली मुलगी राहते ते वातावरण कशा प्रकारचं ते पाहू द्यावं, अनुभवू द्यावं. त्याचबरोबर आपली मुलगी घरातून निघाल्यापासून परत घरात येईपर्यंत कशी जाये करते याचाही अनुभव तिला घेऊ द्यावा. हा सगळे या पाठीमागची भूमिका होती आईला बोलवण्यामध्ये. आणि ती सुरुवातीच्या काळामध्ये आम्हाला फार कमी प्रतिसाद मिळाला. मी जेमतेम 100 माता महाविद्यालयामध्ये आलेल्या मला आठवतात. आमच्या ए बिल्डिंगचा जो पोर्च होता तो सुद्धा आमचा पूर्ण भरलेला नव्हता. आणि या सर्व कल्पनेमध्ये आईला समोर आणण्यापाठीमागची भूमिका, मुलीला त्याचा सपोर्ट मिळावा, विद्यार्थिनीला त्याचा पाठिंबा मिळावा, ही त्यामागची मूळ कल्पना होती. नक्कीच सर, आपण आता म्हटलं तसं की आई ही फार मोठा सपोर्ट सिस्टीम असते. या कार्यक्रमाचा आयोजनामागचा उद्देशच हा होता की आईने महाविद्यालय पाहावे, महाविद्यालयामध्ये तिला येता यावे आणि मुलींचं शिक्षणाचं प्रमाणही या निमित्ताने, या कार्यक्रमाच्या निमित्ताने निश्चितपणे वाढलेलं आहे. सर, ही संकल्पना प्रत्यक्षात राबवताना काही अडचणी सुरुवातीला आल्या का किंवा आल्या असतील तर आपण त्या कशा सोडवल्या? मग अडचणी खरं तर बऱ्याचशा आल्या. खरं तर सुरुवातीला प्रतिसादच मिळत नव्हता. मुलीच मुळात आईला आणायला तयार नव्हत्या आणि घरातली प्रमुख ज्याला आपण पुरुष प्रधान संस्कृतीमुळे आईला कशाला कॉलेजमध्ये पाठवायचं, तिचं कॉलेजमध्ये काय काम आहे, अशा प्रकारचा एक स्टँड सुरुवातीला घेतला गेला. मग आम्हीच गावागावामध्ये आमचे जे माजी विद्यार्थी होते त्या माजी विद्यार्थ्यांना संपर्कात राहून आईला मुद्दा दुसऱ्या वर्षी मुख्यतः 97-98च्या पुढे हळूहळू त्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. दुसरी एक कल्पना राबवली, ती पहिल्या वर्षापासूनच राबवली खरं तर, की या सर्व मातांशी बोलण्यासाठी काही प्रतितयश महिलांना बोलवलं जावं. आणि त्यावेळेला सावित्रीबाई फुलेंच्या संदर्भातली एक एकांकिका नाही पण त्याला आपण एक पात्री असा प्रयोग करणाऱ्या माझ्याच गावच्या सुषमा देशपांडे की ज्या मला 1 वर्ष महाविद्यालयामध्ये ज्युनियर होत्या आणि अत्यंत जवळच्या होत्या, त्या सुषमा देशपांडेंना आम्ही इथं बोलवलं
आणि त्या 96-97च्या दरम्यान सुषमा देशपांडेंचं बरंच मोठं नाव होतं या क्षेत्रामध्ये. साहजिकच सुषमा देशपांडे इथं आल्यानंतर त्या महिलांना अत्यंत प्रोत्साहित केलं की शिक्षण कसं महत्वाचं आहे. सावित्रीबाईंनी त्यावेळेला काय सांगितलं, फुलेंनी त्यावेळेला त्यांना कसा पाठिंबा दिला, या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर अतिशय चांगल्या प्रतिक्रिया आल्या. परंतु नुसत्या प्रतिक्रिया येऊन उपयोगाचं नव्हतं. म्हणून आम्ही दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी असं केलं की या सर्व महिलांनी आमच्याकडे सकाळच्या नाश्त्यालाच यावं, ते संध्याकाळच्या चहापर्यंत थांबावं आणि मग त्यांच्या उपयोगाचे, त्यांच्या मनातल्या शंका कुशंका निरसनाच्या दृष्टिकोनातून काही उपक्रम राबवायला आम्ही सुरुवात केली आणि त्याचा खरं तर चांगला लाभ झाला आणि मोठ्या प्रमाणात संख्या येऊ लागली. अत्यंत मला वाटतं 2 ते 3 वर्षातच ही संख्या 500-1000च्या आसपास पोहोचली. म्हणजे अवघ्या 100-150 मातांपासून सुरू झालेला हा प्रवास आज अगदी 800 ते 1000 महिला या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या माता या सहभागी असतात. सर, या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये किंवा मातांमध्ये काही भावनिक किंवा सामाजिक बदल झालेले आपल्याला जाणवले का? हो, निश्चित झालेले आहेत. आता यामध्ये एक झालं की आम्ही आई माझ्या कॉलेजात असं म्हणत असताना आई ही संकल्पना मी वेगळ्या पद्धतीने मांडली. मुलीची प्रत्यक्ष आई, तिची आजी, तिची काकू, शेजारची काकू कोणी असेल तर या सगळ्या आई या संकल्पनेमध्ये एकत्र घेतल्या, व्यापक झाली. त्यामुळे ती थोडी संकल्पना आम्ही व्यापक केली. म्हणजे फक्त एका आईला घेऊन येण्यापेक्षा आम्हाला हे माहिती होतं, मी हे अगदी 30 वर्षापूर्वीची परिस्थिती बोलतोय, ग्रामीण भागातली, की एकट्या आईला येणं शक्य नव्हतं. तिला सासूची परवानगी घ्यावी लागायची, सासऱ्यांची परवानगी घ्यावी लागायची, दिराची परवानगी घ्यावी लागायची. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या बाजूला करण्याच्या दृष्टीने आम्ही सासूलाच त्यात इन्व्हॉल्व्ह करून घेतलं. आजी ही सुद्धा आईच आहे अशा पद्धतीने घेतलं आणि त्यामुळे घरामध्ये जे निर्णय होतात त्या निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग असावा अशाही प्रकारची आम्ही इथं काही योजना उपक्रम राबवले. उदाहरणच घ्यायचं झालं तर महाविद्यालयामध्ये येणारी जी तरुणी आहे, मुलगी आहे, ही वयवर्ष किमान 16, म्हणजे 11वीत आली आमच्याकडे मुलगी, ती सुद्धा वयवर्ष 16 असते. ती वयवर्ष 23 पर्यंत आमच्याकडे राहतात, अगदी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन होईपर्यंत. त्यामुळे त्याचा जर विचार केला तर खरं तर आपल्या समाजामध्ये हे मुलीच्या लग्नाचं वय आहे. साहजिकच त्या प्रत्येक मुलीच्या आईची काळजी जी आहे किंवा पालकांची जी काळजी आहे त्या मुलीच्या लग्नाची आहे. आमच्याकडे अशी अनेक उदाहरणं आम्हाला पाहायला मिळत होती की 11वी मध्ये मुलगी आली मात्र 12वीत तिचं लग्न झालं, FY मध्ये मुलगी आली मात्र SY मध्ये तिचं लग्न झालं आणि मग तिचं शाळा सुटली, कॉलेज सुटलं वगैरे वगैरे. तर त्याच्यावर आम्ही उपाय शोधण्याच्या दृष्टिकोनातून असा विचार केला की मग विषयच असा ठेवला आम्ही की लग्न करताना, मग लग्न करताना कोणत्या गोष्टीचा विचार करावा. तर ती मुलगी सज्ञान असावी हा इथं भाग आहेच, परंतु शारीरिक मॅच्युरिटी बरोबर मानसिक आपण बदल कितीपत झालेले आहेत, ती खरंच संसार करण्याच्या क्षमतेची झालेली आहे का नाही, अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही पुण्यातल्या एका तज्ज्ञ व्यक्तीचं व्याख्यान एका वर्षी ठेवलं आणि व्याख्यानामध्ये चर्चा खूप होत गेल्या. मग दुसऱ्या वर्षी आम्ही असं केलं की एक गायनॅकोलॉजिस्ट डॉक्टरच आमच्या इथल्या आणल्या की ज्या MD होत्या आणि त्यांना सांगितलं की एकूणच शरीरशास्त्राच्या बद्दलचं, त्यानंतर विवाहाच्या योग्य अशा प्रकारची मानसिकता काय आहे वगैरे. याच्या पुढे गेल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की या पत्रिका काही आपली सुटत नाही. आपण किती वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला, काही झालं तरी पत्रिका काही आपली जात नाही. साहजिकच आम्ही पुण्यातला एक तज्ञ पत्रिका जाणणाराच माणूस आणला आणि ती मोठ्या स्क्रीनवर आम्ही अशी पत्रिका लावली आणि मग मंगळ पत्रिका म्हणजे काय असतं, षडाष्टक योग म्हणजे काय असतं, एक नाड म्हणजे काय असतं आणि त्याचा सायंटिफिक अर्थ लावत लावत आम्ही त्या गायनाकॉलॉजिस्ट आणि पत्रिकावाला यांना एकत्रित समोर उभं केलं. ते वर्ष किंवा ती 2 वर्ष आमची इतकी चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स होत गेली की त्या मातांना असं वाटायला लागलं की आमच्या प्रश्नांचा विचार इथं केला जातो, आमच्या मनात ज्या शंका आहेत त्याचा उपाय इथं थोडासा देण्याचा प्रयत्न होतो. आमचा हेतू असा होता त्याची जाणीव जागृती व्हावी, काय पद्धतीने होतील, तर त्या पद्धतीने आम्ही त्यासाठी एक प्रयोग करत गेलो आणि अतिशय चांगला प्रतिसाद मिळत गेला. त्यामुळे हाही एक प्रयोग करत करत आम्ही पुढे गेलो. निश्चितपणे माझी आई माझ्या कॉलेजात या उपक्रमाच्या अंतर्गत सर आता म्हटलं तसं की पालकत्वाला सामोरे जाताना, लग्न करताना, पत्रिका पाहताना यासारख्या नाविन्यपूर्ण संकल्पना या ठिकाणी राबवल्या गेल्या. सर, या कार्यक्रमामुळे महाविद्यालय आणि समाज यांच्यामध्ये काही नातं दृढ झालं असं आपल्याला वाटतं का? निश्चितच झालं.
एक गोष्ट झाली की विद्यार्थिनींना आणि त्याच्या मातांना आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबांना हा मी विश्वास देऊ शकलो की तुमची मुलगी महाविद्यालयामध्ये येताना, महाविद्यालयामध्ये असताना आणि परत घरी जाताना ती सुरक्षित असेल याची आम्ही खात्री या निमित्ताने देऊ शकतो. महाविद्यालयामध्ये कोणती गोष्ट गैर होत नाही, शिस्तीला कोणताही पर्याय नाही. गैरशिस्त दुसरं कोणी वागलं आणि आपल्या मुलीला त्रास झाला तर साहजिकच त्याची जबाबदारी आम्ही घ्यायला सुरुवात केली. त्याचा परिणाम असा झाला की 2 ते 3 वर्षामध्ये आमची मुलींची संख्या दुप्पट झाली. आणि आज आम्ही ज्यावेळेला 25 वर्षानंतर 30 वर्षानंतर या संपूर्ण उपक्रमाकडे पाहतोय त्यावेळेला आज या महाविद्यालयामध्ये, आजच नव्हे याच्या पूर्वी सुद्धा 5-10 वर्ष मुलींची संख्या मुलांच्या संख्येपेक्षा थोडीशी जास्त आहे. आणि मला वाटतं हे या उपक्रमाचं एक यश आहे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे, समाजाची बांधिलकी दृढ होत असताना आणि यातून एक संदेश कायम देत राहिलो की मुलींना शिकवा आणि स्वतःच्या पायावर उभं करा. आम्ही अनेक ठिकाणी मुलींच्या खर्चातनं मुली दत्तक घ्यायला सुरुवात केली. म्हणजे मुलींची फी भरणे, त्यानंतर त्यांचा कपड्या लत्त्याचा खर्च करणे किंवा वह्या पुस्तकांचा खर्च करणे, या गोष्टी समाजाच्या माध्यमातून करायला लागलो. एखादी कोणी व्यक्ती आली की आम्ही त्यांना म्हणायचं की तुमच्या मुलीचा वाढदिवस आहे तर एक ड्रेस आम्हालाही आणून द्या. मग आमच्याच महाविद्यालयातले प्राध्यापक, महिला आमच्या शिक्षिका या शोधून काढायच्या की या मुलीचा सर एकच ड्रेस दिसतो, अमकं दिसतं. मग तो फरक जो आमच्या लक्षात आला तो काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला लागलो. परिणाम त्याचा असा झाला की समाजाला लक्षात आलं की महाविद्यालय हे आपल्या मुलांसाठी काहीतरी करत आहे. साहजिकच तेही पुढे आले आणि आमच्या महाविद्यालयाबद्दल परिसरामध्ये म्हणजे सुमारे 200 गावातनं या महाविद्यालयात मुलं येतात. शिरूर, पारनेर, श्रीगोंदा, आंबेगाव आणि दौंड या तालुक्यांमधून. तर त्याचा परिणाम तिकडे दिसायला लागला आणि सिटी वोरा महाविद्यालय असं म्हटल्यानंतर मुलींची सुरक्षितता निश्चित आहे अशी खात्री आमच्या परस्पर लोक द्यायला लागले. हा त्याचा एक सामाजिक बांधिलकीचा मुद्दा. एखादा कार्यक्रम हा सामाजिक बांधिलकी दृढ करण्यासाठी कसा उपयुक्त ठरू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे माझी आई माझ्या कॉलेजात. सर, भविष्यात हा कार्यक्रम आणखी प्रभावी किंवा तो विस्तारण्यासाठी आपल्या काही योजना आहेत का? निश्चित आपल्याला आणखी चांगल्या गोष्टी करता येतील की 25-30 वर्षापूर्वी 1997 ज्यावेळेला हा कार्यक्रम सुरू केला, उपक्रम सुरू केला, त्यावेळेचे असणारे प्रश्न आणि आत्ताचे प्रश्न याच्यामध्ये मूलभूत फरक झालेला आहे. कारण 25 वर्षामध्ये समाज बदललेला आहे, विद्यार्थी बदललेले आहेत, त्या वयोगटातल्या मुलांच्या अपेक्षा बदललेल्या आहेत, मुलींच्याही अपेक्षा बदललेल्या आहेत. परंतु हे सगळं बदलत असताना मग आपल्याकडच्या उपक्रमांची पद्धती बदलावी लागणार आहे. आणि जोपर्यंत मुलांना आणि त्याच्या मातांना, कारण आत्ताच्या माता 97 सालीच्या माता कदाचित कॉलेज न पाहिलेल्या माता होत्या, आत्ताच्या माता तशा नाही आहेत. आता आमच्याच महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आता माता म्हणून इथे येत आहेत. त्यामुळे त्यांना महाविद्यालय म्हणजे काय माहिती आहे, महाविद्यालयीन शिक्षण म्हणजे काय माहिती आहे. परंतु आपल्या मुलींना ज्या वेळेला आपण कारण ही मुलगी आमच्या महाविद्यालयामध्ये 4 तास असते किंवा 5 तास असते, उरलेली जवळजवळ ती 20 तास किंवा 19 तास आपल्या आई वडिलांच्या बरोबर, आपल्या बाकीच्या लोकांच्या बरोबर असते. साहजिकच तिथेही एक वेगळ्या प्रकारचं सपोर्ट सिस्टीम या मुलीला मिळणं आवश्यक असतं, त्यांना मार्गदर्शन मिळणं आवश्यक असतं. त्यामुळे या माता भगिनींच्याकडे नवीन युगातले प्रश्न, नवीन तंत्रज्ञानातले प्रश्न, पुढच्या 25 वर्षांमध्ये काय घडू शकतं या गोष्टीची चर्चा ही जर आईपर्यंत पोहोचली तर साहजिकच ती घरात पोहोचते आणि घरातून परत ती आपल्या विद्यार्थिनीपर्यंत येते. त्यामुळे हा बदल आपल्याला इथून पुढे निश्चितपणे करावा लागणार आहे. आणि आई ही सुद्धा शिक्षका इतकीच महत्वाची शिक्षक आहे. जशी माता आहे तशी ते त्या मुलीची किंवा त्या मुलांची बालपणापासूनची एक शिक्षिका आहे. त्या दृष्टीने तिचंही ओरिएंटेशन होणं जास्त महत्वाचं आहे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा या निमित्ताने मी सांगतो की केवळ मुलींच्याच मातांना आम्ही बोलवत होतो, सुरुवातीला तसं करत होतो. हळूहळू नंतर मुलांचीच मागणी आली की आमच्या आईला बोलवा. आणि मला वाटतं आम्ही 5-6 वर्षानंतर मग मुलांच्या मातांना पण बोलवायला लागलो. आणि मग मुलांच्या मातांचे प्रश्न थोडे वेगळे आहेत मुलींच्या मातांच्या पेक्षा. कारण मुलगा आणि मुलगी हा भेद आहेच आहे या वयातल्या. कारण आम्ही ज्या वयातली मुलं सांभाळतो ते वय वर्ष 16-17 ते वय वर्ष 24-25 अगदी इथपर्यंत मुलं आहेत. त्यामुळे साहजिकच हे प्रश्न वेगवेगळे होत जातात. आणि या सगळ्या प्रश्नांचा विचार करत असताना नवयुगातले प्रश्न काय आहेत, विचारधारा काय आहे, त्यानंतर त्याचे उपाय काय आहेत, किंवा आता नवीन टेक्नॉलॉजी काय आलेली आहे, घराघरामध्ये पोहोचण्याला मोबाईल आहे, त्या मोबाईलचे चांगले आणि वाईट परिणाम काय आहेत, या सगळ्या गोष्टीची जर कल्पना आपल्या मातेला मिळाली, त्या घरातल्या स्त्रीला मिळाली तर साहजिकच त्याचा चांगला परिणाम होतो.
बरेचदा आमच्या असं लक्षात येईल की मुलींच्या आणि मुलांच्या अंगाचे असणारे कपडे जे होते हम्म. ते पहिल्या 2 वर्षात 3 वर्षात आमचं असं लक्षात आलं की एका मुलाच्या अंगावर 2,000चा शर्ट आणि दुसऱ्या मुलाच्या अंगावर 200 रुपयाचा शर्ट, हम्म. ही कळत न कळत तुलना व्हायला लागली. आणि ज्या वयोगटातली मुलं इथं येतात ती खूप सेन्सिटिव्ह वय आहे. आणि मग आम्ही असा निर्णय घेतला की आपण सर्व मुलांना एक युनिफॉर्म तयार करूया. हम्म. खरं तर आम्हाला त्यावेळेला खूप असं सांगितलं गेलं की सर हा धाडस करू नका, कारण महाविद्यालयामध्ये युनिफॉर्म ही कल्पना त्या काळात नव्हती आलेली. परंतु आम्ही आमच्या सर्व सहकाऱ्यांनी ते अत्यंत कष्टाने असं सांगितलं की नाही सर आपण हे करूया. म्हणजे ती काही जी असमानता दिसायची, बरोबर. म्हणजे आर्थिक भेद दिसायचा, हो. म्हणजे श्रीमंत घरातला मुलगा गरीब घरातला मुलगा तो एका पातळीवर आला ती एक आणि दरी दिसायची. सर्वांना समान युनिफॉर्म हा दिला गेला. हो, हो. तेव्हा ती दरी होती ती दरीच मिटून गेली नक्की. आणि सर्व मुलं एका समान पातळीवर आली. त्याचाही मोठा परिणाम महाविद्यालयातल्या शिस्तीसाठी, महाविद्यालयातल्या वेगळ्या प्रकारच्या एका कल्चरसाठी तो निश्चितपणे झाला. आणि त्या सगळ्या या माझ्या कॉलेजच्या माध्यमातून या कॅम्पसमध्ये आम्ही एक वेगळं अशा प्रकारचं कल्चर डेव्हलप करू शकलो, एक वेगळ्या प्रकारचा संस्कार मुलांच्या मध्ये देऊ शकलो. आणि आजपर्यंत तो संस्कार आमच्या नंतरच्याही प्राचार्यांनी, नंतरच्याही प्राध्यापकांनी तो पुढे चालू ठेवलेला आहे. याबद्दलच त्यांना मनपूर्वक धन्यवाद देणं आवश्यक आहे. धन्यवाद सर. सर म्हटले तसं की अगदी 100 मुलांच्या मातांपासून सुरू झालेला हा उपक्रम. सरांनी आता आपल्याला कल्पना दिली की सुरुवातीला या विद्यार्थ्यांच्या माता या कार्यक्रमाला येण्यासाठी फारशा उत्सुक नसायच्या, पण आज मोठ्या संख्येनं या उपक्रमामध्ये माता सहभागी असतात. या उपक्रमामध्ये सर इतर महाविद्यालय किंवा इतर काही शैक्षणिक संस्थांनी ही अशा स्वरूपाची संकल्पना राबवावी असं आपल्याला वाटतं का? निश्चित वाटतं आणि राबवलीच पाहिजे. राबवली. मी म्हणतो की जसं सिटी बोरा महाविद्यालय राबवते एक्झॅक्टली तशी नाही राबवलं तरी ही संकल्पना घेऊन पुढे जावं. हो. मुलींना, तिच्या मातांना, तिच्या पालकांना, मुलांच्या पालकांना वारंवार महाविद्यालयामध्ये बोलवलं जावं, निमित्त काही असो त्या निमित्ताने बोलवलं जावं आणि त्यांच्या समोर बदलत्या समाजाची भूमिका, बदलत्या शैक्षणिक भूमिका, बदलती वैचारिक विचारधारा या सगळ्या गोष्टींची चर्चा पालकांच्या समोर करणं आवश्यक आहे. कारण या त्यांच्यामधून होणारा संवाद आहे त्या पाल्याशी म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांशी, तो संवाद जास्त महत्त्वाचा ठरतो आणि त्यातूनच एक सुजाण नागरिक हा पुढे घडवण्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात मदत मिळू शकते. एवढंच या निमित्ताने मी सांगू इच्छितो. धन्यवाद सर. नमस्कार. आज माननीय नंदकुमार निकम सर यांनी चानमल ताराचंद बोरा महाविद्यालयातला एक अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम, नावाजलेला उपक्रम, महाराष्ट्रभर अशा स्वरूपाचा उपक्रम कुठल्याही महाविद्यालयामध्ये दिसत नाही, जो आपल्या महाविद्यालयात 97 सालापासून आयोजित करण्यात येतो. या उपक्रमाविषयी अधिक माहिती, या उपक्रमामागच्या आयोजनाची भूमिका, या उपक्रमाची फलश्रुती या अनुषंगाने माननीय नंदकुमार निकम सर यांनी आपल्याला माहिती दिली. यावर्षी सुद्धा आपण 22 जानेवारी 2026ला आपल्या महाविद्यालयामध्ये माझी आई माझ्या कॉलेजात हा उपक्रम आयोजित करत आहोत. यासाठी यावर्षी पद्मश्री डॉक्टर सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या माननीय ममताताई सपकाळ या आपल्या महाविद्यालयामध्ये येत आहे. मुलाखतीच्या द्वारे ते आपल्या विद्यार्थ्यांशी तसेच उपस्थित मातांशी संवाद साधणार आहे. सर, हा उपक्रम, या उपक्रमाच्या आयोजनामागची भूमिका, या उपक्रमाचा हेतू, मला म्हणायचं की या उपक्रमाची जी फलश्रुती आहे, आज जे या उपक्रमाचं एक वेगळं रूप दिसतंय, यामुळे जे सकारात्मक बदल पालकांमध्येही झाले, महाविद्यालयाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलला, या अनुषंगाने आपण हा उपक्रम सुरू केला आणि आज आपण असं म्हणूया की वलेसे रोप लावलेले दारी त्याचा वेलू गेला गगनावरी, असं काहीसं स्वरूप या आमच्या माझी आई माझ्या कॉलेजात या उपक्रमाचं आहे. आज सरांनी आपल्याला या ठिकाणी या उपक्रमाविषयीची माहिती दिली. निश्चितच आपणा सर्वांपर्यंत ही माहिती पोचल्यानंतर या उपक्रमाचं महत्त्व हे अधिक अधोरेखित होईल. सर या ठिकाणी उपस्थित झाले, माहिती सांगितली, त्याबद्दल मी सरांची मनपूर्वक आभार. धन्यवाद.